नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 वाटी साबुदाणा या वाटीने घेतलेला होता। रात्री तो भिजत घातलेला होता। बघा, हा छान भिजलेला आहे। रात्रभर भिजत घातल्यानंतर बघा हा छान भिजलेला आहे, बघू शकता। ते आपण भिजत घालताना साबुदाणा जेव्हा भिजत घालताना त्याच्यावरतीने 1 इंच पाणी ठेवायचं, म्हणजे हा रात्रभर भिजला की खूप छान तयार होतो। बघा, आणि इथे कढीपत्ता घेतलेले आहे मी 5-6 पानं, आणि जिरं 1 चमचा, आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 10-12 मिरच्या या चिरून घेतलेल्या आहे, आणि काळं मीठ घेतलेलं आहे। उकडलेले आलू घेतलेले आहे। चला तर मग आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढई गरम झालेली आहे। आता आपण यात 1 चम्मच तेल घालूया। तेल गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे। 1 चम्मच जिरे घालूया। जिरे छान तेलात तडतडू द्यायचे, आणि साबुदाणा बनवताना तेल कमीच वापरायचं। जास्त तेल वापरल्याने खिचडी आपली म्हणजे चिकट होते, ती थोडी व्यवस्थित होत नाही, मोकळी मोकळी झाली पाहिजे। आता जिरे तळून झालेले आहे। मिरच्या घालूया। मिरच्या छान तेलामध्ये परतून घेऊ। छान याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण कढीपत्ता घालूया। मिरच्या शिजलेल्या आहेत। आता आपण हे बटाटे घालूया। यात कच्चे पण बटाटे घालू शकता तुमच्या आवडीनुसार। मला उकडलेलेच बटाट्यांचं खिचडी आवडते। बटाटे छान तेलात परतून घ्यायचे आहे। दोन मिनिटापर्यंत याला तेलात छान शिजू द्यायचं आहे व्यवस्थित। मीडियम हीटवर गॅस ठेवायची। बघा, आता काळं मीठ घालूया चवीनुसार। मी हे उपवासासाठी बनवत आहे म्हणून काळं मीठ वापरलेलं आहे। तुम्ही साधं पण घालू शकता, असंच साधं बनवत असाल तर। बटाटे आपले आता यात छान परतून घेतलेले आहे मी। बघा, 3 मिनिटं झालेले आहे। आता हा साबुदाणा घालूया। यालाही छान मिक्स करून घेऊया। आता आपला साबुदाणा थोडा असं शिजत आला की आपण यात शेंगदाण्याचा कूट घालूया। याला 2 मिनिटापर्यंत असं शिजवायचं आहे मंद हीटवर।
बघा हा शिजत आलेला आहे, याचा रंग चेंज होतो। अजून याला थोडं परतून घेऊया। अशा प्रकारे खिचडी बनवली तर ती छान मोकळी मोकळी खिचडी तयार होते। बघा आता याचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता। यातला कच्चेपणा कमी झालेला आहे। त्यात आपण शेंगदाण्याचा कूट घालूया। या भाजलेला शेंगदाण्याचा कूट केलेला होता मी याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता हे 2 मिनिटं असंच शिजवायचं आहे। बघा छान मोकळी मोकळी तयार झालेली आहे खिचडी। तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार टमाटर वगैरे घालू शकता, पण मी हे उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी हे घातलेलं नाही आहे। बघा याचा कलर चेंज झालेला आहे, बघा शिजत आलेली आहे। मंद हीटवर शिजवायची आहे। आता आपली खिचडी शिजलेली आहे। वरून आता मी साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालायची, नाही आवडत असेल तर नाही घातली तरी चालेल। आणि याला ढवळून घ्यायचं। बघा आपली खिचडी तयार झालेली आहे। चला आता मग वळूया सर्व करण्याच्या प्रोसेसकडे। आपली मजेदार अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, खात राहा। धन्यवाद।